जिनके हौसले बुलंद होते हैं और जिंदगी में कुछ कर गुजरने की तमन्ना होती है, ऐसे ही लोग कामयाबी की बुलंदियों पर पहुंचते हैं। ऐसी ही एक मिसाल नांदेड़ जिले के नायगांव तालुके के रानसू गांव से ताल्लुक रखने वाली नम्रता जाधव ने पेश की है। नम्रता जाधव को इंडियन एयरफोर्स में एक अहम ओहदे पर तकर्रुरी मिली है। नम्रता जाधव की कामयाबी की खुशी में पूरे गांव के लोगों ने उसके एजाज में एक तहनीती जलसे का इनेकाद किया। जलसे में मौजूद मेहमानों की मौजूदगी में नम्रता जाधव का अवामी सतह पर इस्तकबाल किया गया। नम्रता जाधव के वालिद आनंद राव जाधव एक फौजी रह चुके हैं। अपने वालिद को फौजी की वर्दी में देखकर और उनके खिदमात से मुतासिर होकर नम्रता जाधव ने भी फौज में खिदमात अंजाम देने का ख्वाब देखा था। इस ख्वाब को हकीकत में बदलना आसान नहीं था। इंडियन एयरफोर्स में जगह बनाने के लिए सख्त मेहनत और मशक्क़तों का सफ़र तय करना पड़ा। नम्रता को इस मुकाम तक पहुंचाने में उसके वालिदैन ने हर कदम पर उसका साथ दिया, उसकी बेहतरीन अंदाज में तरबियत की और उसका हर वक्त हौसला बढ़ाया। आखिरकार वो दिन भी आया जब इंडियन एयरफोर्स में इसका इंतखाब हुआ। उसके बाद एक लंबा अरसा ट्रेनिंग में गुजरने के बाद अब बाज़ाब्ता एयरफोर्स में एक अहम ओहदे पर तकर्रुरी मिल गई है। एयरफोर्स में अपने खिदमात का आगाज करने से पहले वो अपने आबाई गांव रानसू गांव आकर यहाँ के लोगों से मुलाकात करके उनसे दुआएं लेना चाहती थी, इसलिए वो आज यहाँ अपने गांव पहुंची। गांव के लोगों ने नम्रता जाधव का उसके शायान शान इस्तकबाल किया। गांव में एक अजीमुशान जलसे इस्तकबालिया का इनेकाद किया गया। सैकड़ों की तादाद में छोटे बड़े अफराद और मर्द व ख़वातीन ने इस जलसे में शरीक होकर नम्रता जाधव की हौसला अफजाई किया और उसे मुबारकबाद पेश की। जलसे में मुख्तलिफ सियासी पार्टियों के जिम्मेदारान ने भी शिरकत की। नम्रता जाधव और उसके वालिद की गुलपोशी और शालपोशी की गई और उन्हें मुबारकबाद दी गई। इंडियन एयरफोर्स में नम्रता जाधव के तकर्रुर से न सिर्फ रानसू गांव बल्कि नांदेड़ जिला और पूरे मराठवाड़े का नाम रोशन हुआ है। नम्रता जाधव को इंडियन एयरफोर्स में एक अहम ओहदे पर तकर्रुरी मिल गई है और उन्हें फ़िलहाल बेंगलुरु से अपनी खिदमात का आगाज़ करना है। नम्रता जाधव की गैर मामूली कामयाबी ने ये बात भी सच कर दिखाई है कि एक छोटे से गांव से ताल्लुक़ रखने वाले बच्चे भी आला ओहदों पर पहुंच सकते हैं। इसी तरह लड़कियां भी किसी से कम नहीं होती, वो भी मर्दों के साथ साथ शाना बशाना इंडियन एयरफोर्स में खिदमत अंजाम दे सकती है। नम्रता जाधव के अलावा उसके भाई अनमोल जाधव को भी यौम जमहूरिया की परेड में हिस्सा लेने का मौका मिला है। ये भी अनमोल जाधव के लिए बहुत बड़े एजाज़ की बात है। इसलिए गाँव के लोगों ने जहाँ एयरफोर्स में मुंतखब होने पर नम्रता जाधव का इस्तकबाल किया, वहीं उसके भाई अनमोल जाधव का यौम जमहूरिया तकरीब की परेड में हिस्सा लेने की खुशी में इस्तकबाल किया गया और उसको तहनीत पेश की गई। वाज़ेह है कि यौम जमहूरिया के मौके पर दिल्ली में होने वाले परेड में पूरे मुल्क से बहुत कम तलबा को शिरकत का मौका मिलता है। अनमोल जाधव इन खुशकिस्मत अफराद में शामिल होने पर उसके वालिदैन को बहुत खुशी हुई है। यानंतर या कार्यक्रमासाठी आलेले सर्व गावातील गावाबाहेरील या सर्वांचं अभिनंदन यासाठी करतो की आपण सर्वजण आलात, एवढा मोठा आपला वेळ खराब केलात, तरी पण हा कार्यक्रम आपण पाहिल्याशिवाय राहिला नाहीत। आपला सर्वांचं अभिनंदन आहे। त्यानंतर मारुती रायाचा भंडारा मगाशी पण बोलताना माझं मन फार भरून आलं होतं आणि म्हणजे खूप छान वाटतं ह्या गावांमध्ये, म्हणजे ह्या गावामध्ये आम्ही असं उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये वगैरे येऊन लहानाचे मोठे वगैरे झालो आहे आणि इथेच गल्ल्याबोळ्यांमध्ये खेळत असताना आता ह्या गावाच्या गल्लीतून माझा म्हणजे एवढी छान मिरवणूक काढली, ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। आणि जसं म्हटलं तसं हे पण ही एक भावना आहे, तिला फक्त शब्दांमध्ये व्यक्त करणं म्हणजे त्या भावनेचा थोडासा तिरस्कार केल्यासारखं होईल, त्यामुळे ती भावना काही असं शब्दांमध्ये व्यक्त करणार। जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, माझे वडील पण सेनेमध्ये होते आणि त्यांची जी जिद्द होती काम करण्यासाठी आणि त्यांचा जो युनिफॉर्म, जी वर्दी होती, त्याच्याकडे बघून आणि पप्पांकडे बघून किंवा पप्पांच्या युनिटमधले जे मोठे साहेब लोक आहेत त्यांच्याकडे बघून एक खंत वाटायची की अरे आपण पण व्हायला पाहिजे हे, आणि तिथून ही प्रेरणा आहे जी निर्माण झाली। आणि ती कमीत कमी मी किती 4थी 3रीमध्ये असेल तेव्हा ही प्रेरणा निर्माण झाली होती तेव्हा, आणि मग 5वीपासून तशी मग वाटचालच आपण सुरू केली। आता संकल्प घेणं म्हणजेच आपलं अर्ध काम झाल्यासारखं आहे, कारण दृढ संकल्प जर घेतला आपण आणि तो जर संकल्प खरा असेल आणि दृढ असेल तर आपलं अर्ध काम हे पूर्ण होतं। ही पहिली गोष्ट। आणि दुसरी म्हणजे मेहनत
आपण जे आम्हाला सुरुवातीपासूनच हे शिकवणं आहे की एक गोष्ट जर आपण ठरवली तर ती गोष्ट पूर्ण करेपर्यंत थांबायचं नाही. आणि हेच मला सांगायचं आहे की ज्या पोस्टवर किंवा ज्या पदावर आता देवाच्या कृपेने आहे मी, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर अडथळे आलेत, भरपूर कष्टही लागलेत. पण त्या कष्टांना न दबवून खाली किंवा जे येणारे अडथळे आहेत त्याच्यामुळे घरी न बसणं किंवा उदास न होणं, ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपण इथपर्यंत आलो आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्याकडे. चॅलेंजिंग तर डेफिनेटली आहेच, कारण जसं आपलं कॉम्पिटिशन आहे मुलांना आणि मुलींमध्ये ते नेहमी असणारच आहे. आता वेगळी गोष्ट म्हणजे तेच ना, आम्ही कधी विचारच केला नाही की हा मुलगा आणि हा मुलगी, जसं आलं जे आलं समोर ते करत गेलो. निश्चितच मुलींसाठी थोडं अवघड आहे, पण ह्याच्यासाठी माझ्या बाबतीत माझ्या आईवडील हे माझे सपोर्टिंग पिलर्स होते. तसंच मी विनंती करेल सगळ्यांना, जर हा मेसेज जात असेल तर आईवडिलांनी मुलींच्या पाठीमागचा हात शक्यतो काढू नये. मुलांच्या पाठीमागे हात भरपूर ठेवतात, पण मुलींच्या पाठीमागे ठेवणं हे फार आवश्यक आहे. कारण जितकी बुद्धी मुलांमध्ये आहे त्याच्या थोड्या पटीने जास्त मुलींमध्ये आहे. आणि मॅच्युरिटी समजूतदार जास्त आहेत मुली. त्यामुळे मग आपण जर थोडासा सपोर्ट केला ना मुलींना, आकाश पण छोटं पडतं मुलींसाठी. खरं म्हणलं तर भावना ही व्यक्त नाही करता येत, कारण ती वर्दी घालताना जे दररोज आमच्या डोळ्यांमध्ये असेल तीच भावना म्हणायची. आणि आता पुढे काय करणार म्हणजे जे काम आलं ते करणार, बस. बाकी काही जास्त विचार नाही करायचा. माझ्या मुलीची वायुसेना अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने एवढा मोठा सत्कार केला आणि त्या सत्कारामध्ये आम्हाला भरभरून यश मिळालं. असं आणि नम्रताताई हिची भारतीय सैन्याच्या उच्च अधिकारीपदी निवड झाली, त्याचा आम्हाला आणि आमच्या गावकऱ्यांना भरपूर आनंद आहे. तसाच गौरवसुद्धा त्यांचा आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपण याच पद्धतीनं तिच्या पुढच्या वाटचालीसाठी पूर्णपणे सहभागी राहावं आणि असाच आशीर्वाद द्यावा. आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद. सिलेक्शन हे कॉलेज लेवलपासून स्टार्ट झालं होतं आमचं. जवळपास 200 मुलं असे आले होते वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमधून, पुणे ग्रामीण, पुणे सिटी असे भागांमधून. तर सिलेक्शन तिथून झालं. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी लेवल झालं. त्याच्यानंतर मग आमचं वेस्ट झोन झालं गुजरातला. तिथून दिल्लीसाठी सिलेक्शन होणार होतं आमचं. पण असं झालं की ज्या दिवशी लिस्ट लागली त्या दिवशी मेन सिलेक्शन लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं. माझं नाव वेटिंगला पडलं होतं. फर्स्ट वेटिंगला होतं माझं नाव. पण देवाच्या कृपेमुळे असं झालं की एक म्हणजे जो होता ज्याचं सिलेक्शन झालं होतं त्याचं काही कारणामुळे त्याला तो येऊ नाही शकला. त्याच्यामुळे मग माझं सिलेक्शन झालं. मग ते खूप असं म्हणजे छान वाटलं खूप ऐकून की सिलेक्शन झालं आहे म्हणून. त्यानंतर दिल्लीला गेल्यावर दिल्लीची थंडी खूप होती. एक्सपिरियन्स म्हणल्यावर दिल्लीत थंडीमध्येच गेले अर्धं तर. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग असायची आमची. सकाळी 6चं फॉलिंग असायचं, नाश्ता वगैरे, परत ट्रेनिंग 11 वाजेपर्यंत. त्यानंतर लंच, मग दुपारचा आम्हाला पर्सनल टाईम भेटायचा. दुपारी मग पर्सनल टाईमनंतर जेवण झाल्यानंतर परत ॲकॅडमिक सेशन असायचे. मग परत इव्हनिंगला आमची परेड सेशन असायचं. परत परेड सेशनवरून आल्यावर परत 1 तास ब्रेक असायचं. त्याच्यानंतर आमचं कल्चरल इव्हेंट्स व्हायचे. कल्चरल इव्हेंट्समध्ये जे वेगवेगळे स्टेट्सवरून आले होते सगळे स्टुडंट्स, आम्ही जवळपास 200 मुलं होतो सगळे. सगळे आलेले ते आपले आपले कल्चर दाखवायचे. त्यांच्या पद्धती काय असतात, काय ते सेलिब्रेट करतात, काय फेस्टिवल्स असतात, कसे त्यांचे सॉन्ग असा किंवा म्हणा डान्सेस असतील ते दाखवायचे. असं आमचं संध्याकाळचा प्रोग्राम असायचो. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग 10:30ला लाईट्स ऑफ म्हणजे 10:30ला आम्ही झोपायला जायचो.
वॉकवे फुटवेयर एंड एसेसरीज नांदेड़ आपके लिए लाए हैं एक खास पेशकश, जिसके तहत अब आप चंद सेलेक्टेड फुटवेयर्स की खरीदारी पर पा सकते हैं 70% तक का डिस्काउंट। जी हाँ, ये ऑफर महदूद वक्त के लिए है, इसलिए जल्दी कीजिए। मजीद तफसीलात के लिए हमारा पता है वॉकवे फुटवेयर एंड एसेसरीज, अपोजिट आयुर्वेदिक कॉलेज, मेन रोड, वजीराबाद, नांदेड़।